सर्व स्पर्धकांना नमस्कार. आपण याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की संविधानाने नागरिकांची कॅटेगरी केलेली आहे आणि संविधानानेच पार्लमेंटला म्हणजे संसदेला अधिकार दिले आहेत की बाबा तुम्ही कायदा बनवा आणि तुम्ही भविष्यात ठरवत बसा की कशा प्रकारचे नागरिक राहणार. पाहिला का याच्या पूर्वीचा व्हिडिओ? नाही? पाहून घ्या. का? कारण की त्यातला पहिला पार्ट आज आपण पाहणार आहोत की संविधानाने स्वतः कोणते जे प्रकार नागरिकांचे केले आहेत ते कोणते होते आणि त्यातले कंटेंट काय आहेत. कारण मागच्या वेळात नुसतं टायटल पाहिलं, आता आपण त्याचे कंटेंट त्याचे डिटेल्स पाहू, कारण की थोडं टेक्निकल आहे आणि त्या टेक्निकॅलिटीज जर समजल्या नाही तर प्रिलिम मध्ये गोगली पडू शकते आणि मेन्स मध्ये लिहिताना चुकू शकते आणि इंटरव्ह्यू मध्ये कधी विचारला ना प्रश्न तर आपण भस्म होऊ शकतो. त्याच्यासाठी थोडस टेक्निकल कॉन्टेक्स्ट मध्ये आजचा व्हिडिओ समजून घेऊ. टायटल काय आहे लक्षात घ्या. टायटल आहे 26 जानेवारी 1950 ला कोण होते भारताचे नागरिक. टायटल आहे 26 जानेवारी. काय घेतलाय? हा आहे संविधानाचा प्रारंभ. कॉमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातं याला. क्लिअर? कारण की या दिवशी भारताचं संपूर्ण संविधान ते लागू झालं होतं. क्लिअर? लक्षात आलं? म्हणजेच ही डेट अत्यंत महत्वाची आहे. कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये? नागरिक, संविधानाने जे नागरिक घोषित केलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल सर संविधान तर 26 नोव्हेंबर 1949 झालं होतं, अडॉप्ट एनॅक्ट अँड गिव्ह अवरसेल्फ म्हणून टाकलं होतं. तेच तर खास आहे बापू. म्हणून संविधानामध्ये लक्षात घ्या, म्हणून संविधानामध्ये कुठेही तुम्हाला है ना ही तारीख लिहिलेली दिसत नाही. काय लिहिलेलं आहे? कॉमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, संविधानाचा प्रारंभ असा शब्द दिसेल. बघा मी काही गोष्टी अशा बारकाईने सांगतो. कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करताना ह्या क्रिटिकल एलिमेंट, हे मायन्यूट डिटेल्स लक्षात ठेवणं आवश्यक आहे. लिगल आस्पेक्ट आहे. लक्षात आलं का? क्लिअर? ओके. मग आता चलायचं का? हा चला मग आता आपण डिटेल मध्ये समजून घेऊ. पहिल्यांदा लक्षात घ्या, संविधानाने स्वतः जे कलम निर्गमित करून भारताचे नागरिक कोण हे सांगितलंय ते कलम कोणते? लक्षात घ्या. ते कलम आहेत 5, 6, 7, 8. किती? 5, 6, 7, 8. 7 मध्ये लक्षात घ्या प्रोविजो आहे, 7 कलम नाही. भारतीय संविधानाचं 7वं कलम जे आहे, 7वा अनुच्छेद है ना, तो भारतीय नागरिक म्हणून कोण हे सांगत नाही. काय सांगतं ते पाहू, पण सांगत नाही, त्याचं प्रोविजन सांगतं. क्लिअर? बघा, परंतु के म्हणजे कोण असेल भारताचा नागरिक? केव्हा? संविधानाच्या प्रारंभास. केव्हा? संविधानाच्या प्रारंभास म्हणजे 26 जानेवारी 1950. संविधानामध्ये काय लिहिलेलं आहे? संविधानाचा प्रारंभ हा शब्द दिलेला आहे. या 26 जानेवारी लिहिलं आहे का 1950? नाही. लक्षात घ्या बरं, मी वारंवार एम्फॅसाइज करतो. नाही आता गुगली करता काही ना काही मग असे ऑप्शन येतात ना, मग भस्म होऊन जाते. ठीक आहे. आता कोण असेल भारताचा नागरिक? तर पहिलं कलम 5 अनुच्छेद 5 है ना, आर्टिकल 5 नुसार अधिवास, डोमिसाईल शब्द लक्षात घ्या. डोमिसाईल प्लस लिहिलेला आहे. प्लस काय ते पाहून घ्या. डोमिसाईल हा शब्द संविधानामध्ये नमूद आहे. लक्षात आलं? दुसरं, पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेले, मायग्रेशन टू इंडिया फ्रॉम पाकिस्तान आर्टिकल 6. 7 प्रोविजो, पाकिस्तानातून भारतात पुनर्स्थलांतरित झालेले म्हणजे रिमायग्रेशन फ्रॉम पाकिस्तान टू इंडिया, म्हणजे भारतातून पाकिस्तानात गेले आणि मग पाकिस्तानातून परत आले. आणि पहिल्या कंडिशन मध्ये पाकिस्तानातून परत आले. दोघांमध्ये फरक आहे. राईट? त्यानंतर 8 इतर देशातील भारतीय मूळ निवासी, इंडियन ओरिजिनचे जे निवासी आहेत पण कुठं आहेत? इतर देशामध्ये, ते जे आहेत त्यांच्यासाठी 8. क्लिअर?
आता याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये प्रत्येकाचं बघूया आपण काय कंडिशन्स आहेत आणि कशा प्रकारे भारतीय नागरिक होऊ शकतात. लक्षात घ्या बरं, खूपच टेक्निकल आहे, समजून घ्या. पण एकदा समजला ना का मस्त आहे, काही टेन्शन नाही. आता बघा, अधिवास, डोमिसाईल हा शब्द लिहिलेला आहे संविधानात. कुठे? आर्टिकल 5 मध्ये. असाही प्रश्न येते भाऊ, मग मोठा प्रॉब्लेम आहे ना. कोणत्या कलमात दिलाय बाबा अधिवास, मग आपण कुठं आसन भावा, तर तसं नाही करायचं. काय लिहिलंय? आर्टिकल 5. आता काय लिहिलंय? डोमिसाईल कसं? लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे. भारताच्या राज्यक्षेत्रात अधिवास, काय लिहिलेला शब्द? भारताच्या राज्यक्षेत्रात अधिवास. डोमिसाईल इन द टेरिटोरी ऑफ इंडिया. डोमिसाइल्ड इन द टेरिटोरी ऑफ इंडिया. इन द स्टेट ऑफ इंडिया म्हटलंय का? इन द स्टेट्स ऑफ इंडिया, इन द युनियन टेरिटोरीज ऑफ इंडिया, इन द डिस्ट्रिक्ट्स ऑफ इंडिया, इन द विलेजेस ऑफ इंडिया, असा शब्द वापरलाय का? नाही. काय? टेरिटोरी ऑफ इंडिया. याचा अर्थ काय? खूप महत्वाचा. याचा अर्थ असा, हिअर द डोमिसाइल कन्सिडर्ड ॲज अ सिंगल डोमिसाइल. अधिवास हा एकल अधिवास पकडलेला आहे. संपूर्ण भारताचा प्रदेश, त्यात राज्य असो, संघराज्य असो, आणि जिल्हा असो, गाव असो, काही घेणं देणं नाही. कुठेही असेल तरी त्याला भारताचा अधिवासी समजला जाईल. डोमिसाइल्ड इन द टेरिटोरी ऑफ इंडिया. सिंगल डोमिसाइल. सिंगल डोमिसाइल, लक्षात घ्या, सिंगल डोमिसाइल असं म्हटलेलं आहे. राईट, ठीक आहे. आणि असा प्रत्येक व्यक्ती कसा आहे? प्रत्येक, एव्हरी पर्सन. आता लक्षात घ्या, एव्हरी पर्सन, प्रत्येक व्यक्ती म्हणजे काय? तर कोणताही व्यक्ती, मग तो प्रिझनर असेल तरी सुद्धा, तो प्रिझनर असेल, तो कैदी असेल भारतात मध्ये तरी सुद्धा. दुसरा असं म्हटलंय आर्म फोर्सेस. आर्म फोर्सेस, आर्मीमेंट भारताचे ते पण यांच्यासाठी एक कंडिशनल आस्पेक्ट आहे, तो आर्टिकल 33 मध्ये दिलेला आहे. तो आपण नंतर पाहूया. ठीक आहे, क्लिअर? लक्षात आला? सिंगल डोमिसाइल, सिंगल डोमिसाइल, एनी पर्सन म्हणजे कुठलाही कैद्यासहित. क्लिअर? ओके, ठीक आहे. आणि मग काय म्हटलंय? भारताच्या राज्यक्षेत्रात एक तर तो डोमिसाइल्ड असला पाहिजे. दॅट इज द प्रायर कंडिशन. दॅट इज द प्रायर कंडिशन. डोमिसाइल सोबत आणि म्हटलंय, आणि डोमिसाइल सोबत म्हणून प्लस मिळवलाय. आणि एक तर तो भारतात जन्मला असेल, भारतातच अधिवासी आहे आणि भारतातच जन्मला आहे, पहिली कंडिशन. दुसरं, किंवा तो नाही जन्मला असेल पण त्याचे माता पित्यापैकी कोणीतरी एक जन्मले असतील. आयदर ऑफ द पॅरेंट, माता पित्यापैकी. आता इथे खूपच महत्वाचं आहे, है ना? हे कोणतं महत्वाचं आहे? इथे शब्द आहे माता पिता, पॅरेंट्स. पण याच्या नंतरचे आर्टिकल 6 आणि 7 मध्ये तुम्हाला दिसेल ग्रँड पॅरेंट्स. खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. इथे ग्रँड पॅरेंट म्हटलं नाही आहे आर्टिकल 5 मध्ये. इथे केवळ पॅरेंट्स असं म्हटलेलं आहे. त्याच्यासाठी डिबेट झाला होता कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीमध्ये की व्यापकता किती ठेवावी. लक्षात घ्या. आता प्रारंभापूर्वी म्हणजे प्रारंभ 26 जानेवारी 1950 असा म्हटलेला आहे. प्रारंभाच्या त्या क्षणाला. तर तो जन्मला असेल तर, म्हणजे त्याच्या पूर्वी जन्मला असेल तर, किंवा त्याचे आई वडील भारतामध्ये जन्मले असतील तर. आजोबा आजी नाही, कारण की लगेच आहे. कारण की याच्यानंतर मग मात्र जर हवं असेल भारताचं नागरिकत्व तर त्याच्यासाठी संविधानाने भारत सरकारला कायदा बनवण्याचा अधिकार दिला होता. ते आहेच, काही अडचण आहे का? नाही. ठीक आहे. तिसरं सी म्हणजे 5C मध्ये आरंभाच्या लगत पूर्वी. बघा, आरंभाच्या लगत पूर्वी किमान 5 वर्षे सामान्यतः तो रहिवासी असावा. ऑर्डिनरी रेसिडेंट फॉर नॉट लेस दॅन 5 years इमिडिएटली प्रिसिडिंग द सच अ कॉमेन्समेंट. म्हणजे एक तर तो
भारतामध्ये किती 5 वर्ष आधी म्हणजे काय 26 जानेवारी 1945 पूर्वीपासून 26 जानेवारी 1945 पूर्वीपासून तो भारतातच जर राहत असेल तरी सुद्धा म्हणजे काय तो आदिवासी असावा कंपल्सरी डोमेसाइल. दुसरा जन्मला असावा किंवा त्याच्या मात्या पित्यापैकी एक तरी भारतामध्ये जन्मला असावा किंवा तो 26 जानेवारी 1945 पूर्वीपासून भारतात राहिलेला असावा. का म्हटलंय किमान म्हटलंय किमान 5 वर्ष लगत पूर्वी शब्द वापरलाय म्हणजे 26 जानेवारीच्या आधी आरंभाच्या कोणत्या संविधानाच्या आरंभाच्या. गेटिंग द पॉइंट क्लिअर लक्षात आला. म्हणजेच काय तर इथे डोमिसिलिटी हा कॉन्सेप्ट प्रायर घेतला आहे. याचाच अर्थ असा की भारतामध्ये नागरिकत्व हा अधिवासातून निर्माण होतो. लक्षात घ्या है ना. भारतात काय सर्व जगामध्ये डोमिसिलिटी इज अ प्रायर कंडिशन फॉर सिटीजनशिप. अधिवास हा पूर्व अट आहे तुम्हाला नागरिक होण्याकरिता. मग आता भारतामध्ये म्हटलेलं आहे टेरिटोरी ऑफ इंडिया म्हणजे एकल अधिवास. जर एकल अधिवास म्हटलं आहे तर यावरूनच आपल्याला काय दिसते की भारतामध्ये सिंगल सिटीजनशिप आहे. भारतामध्ये सिंगल सिटीजनशिप दिसून येते. याच्यावरूनही बोध होतो सिंगल डोमेसिलिटी देअर फॉर सिंगल सिटीजनशिप. नो स्टेट सिटीजनशिप. राज्याचं नागरिकत्व इथे दिसून येत नाही. गेटिंग द पॉइंट क्लिअर. बघा मी खूप कॉन्सेप्च्युअली सांगितलंय. आता हे बडबडलो ना समजलं ना संपूर्ण रिव्हर्स मारायचा ना पाचार भाऊ हा गडबड करायची नाही. आता हे समजलं. चला आता आपण जाऊया दोन आर्टिकल 6 आणि आर्टिकल 7 अनुच्छेद 6 आणि अनुच्छेद 7. आता अनुच्छेद 6 मध्ये काय म्हटलंय पाकिस्तानात आहेत. फाळणी झाली आहे पाकिस्तानात आहेत आणि पाकिस्तानामधून भारतात येत आहे. पाकिस्तानामधून भारतात येत आहे. स्थलांतर कुठून होत आहे पाकिस्तानातून भारतात स्थलांतर. आता असं जे आहे जो भारतात येणार आहे त्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये पहिल्या कंडिशन्स लक्षात घ्या. नोंदणीद्वारे त्याला भारतीय नागरिकत्व मिळेल. रजिस्ट्रेशन लक्षात घ्या म्हणजे त्याला अप्लिकेशन करायचं रजिस्ट्रेशनचं. कोणाकडे करायचं आहे भारत सरकारने नेमलेला अधिकारी ऑथराइज्ड ऑफिसर है ना अपॉइंटेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया और डॉमिनियन ऑफ इंडिया. क्लिअर राईट म्हणजे रजिस्ट्रेशन थ्रू होणार. अर्जाच्या दिनांकापूर्वी किमान 6 महिने तो भारतात निवासी राहायला पाहिजे. निवासी म्हटलाय ऑर्डिनरी रेसिडेंट नाही सामान्यतः निवासी नाही केवळ निवासी है ना. रेसिडेंट इन इंडिया ऍटलीस्ट 6 months प्रिसिडिंग द डेट ऑफ द अप्लिकेशन. अप्लिकेशन करण्याच्या 6 महिन्यापूर्वी त्याने भारताचा निवासी असला पाहिजे. दुसरी कंडिशन एक पहिली झाली रजिस्ट्रेशन करायचं आहे. दुसरं त्याला 6 महिने भारतात राहायला पाहिजे अप्लिकेशनच्या पूर्वी. तिसरं त्याच्या मात्या पित्याच्या किंवा त्याच्या मात्या पित्यापैकी किंवा त्याच्या आजोबा आजीपैकी त्याच्या मात्या पित्यापैकी किंवा आजोबा आजी एकाचा भारतात जन्म. तुम्ही म्हणाल तो भारतात तो पाकिस्तानात होता मग भारतात जन्म का. खूप महत्वाचा आहे. भारतामध्ये शेवटचा कायदा 1947चा तर स्वातंत्र्याचा कायदा होता परंतु भारत स्वातंत्र्याचा कायदा बनण्याच्या पूर्वी शेवटचा महत्वपूर्ण कायदा कोणता आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. भारत सरकारचा कायदा 1935. आता भारत सरकारचा कायदा 1935 मध्ये जे व्याख्यात केलेली आहे नागरिकत्व त्याच्यानुसार म्हणजे हा कसा आहे अखंड भारत. हा कसा आहे अखंड भारत फाळणी झालेला नाही. म्हणून भारत सरकारचा कायदा 1935 मध्ये व्याख्या निर्माण केली आहे. त्याच्यामध्ये भारतात त्याचा जन्म झाला असेल किंवा त्याच्या मात्या पित्याचा झाला असेल किंवा त्याच्या आजोबा आजीचा झाला असेल कारण की 3 पिढ्या होऊ शकतात. 1935च्या पूर्वी पाहायचं आहे ना. आलं लक्षात. म्हणून पहिल्या याच्यात काय म्हटलेलं आहे तो किंवा त्याचे माता पिता. असं का माता पिता म्हटलेलं आहे आजोबाजी का नाही
कारण की तो केवळ आपण डेडलाईन काय घेतली आहे, 26 जानेवारी 1950. पण इथे डेडलाईन कुठे येते, हे येते भारत सरकारचा कायदा 1935, आणि म्हणून इथे आजोबा आजी आपल्याला दिसून येतात. क्लिअर क्लिअर. तर त्यापैकी एकाचा भारतात जन्म झाला असेल, अशा याच्या 2 स्थिती घेतल्या आहेत. खूप महत्वाचं आहे. आता बघा, लक्षात घ्या. पहिल्यांदा पाकिस्तानातून भारतात जो येईल, स्थलांतरित होईल, त्याने नोंदणी करणं बंधनकारक. दुसरं, 6 महिने ऍप्लिकेशनच्या पूर्वी 6 महिने भारतात राहायला पाहिजे, बरोबर आहे. तिसरं, 1935च्या कायद्यानुसार त्याचा मातापिता किंवा पैकी किंवा आजोबा आजीपैकी ग्रँड पॅरेंट. आता ग्रँड पॅरेंट म्हटलाय का, लक्षात घ्या. ग्रँड पॅरेंट म्हटलाय का, नाही. इथेच संपला, त्याच्या नंतर नाही. का, कारण की हे सर्व नागरिकत्व कोणत्या तारखेला निश्चित करायचं संविधानाने घेतलंय, 26 जानेवारी 1950. आता जर पाकिस्तानातून कोणी भारतात आला तर आता तर अलाउच नाही, आहे का नाही. हा, पण जर सपोज टू बी असं लॉजिकली घ्या, तर याच्यात फिट बसते का, नाही. त्यासाठी 1955चा कायदा आहे, त्याच्यात त्याला पाहावं लागेल. याच्यात पाहता येईल का, नाही. गेटिंग द पॉइंट, राईट. आता लक्षात घ्या, 2 स्थिती कशी आहे. एक स्थिती, 19 जुलै 1948 पूर्वी स्थलांतर झालं असेल, इफ ही मायग्रेटेड बिफोर द 19 जुलै 1945. आता तुम्ही म्हणा, हा 19 जुलैच काऊन घेतला, 1948 तारीख, दुसरी तारीख काऊन नाही घेतला, है ना. का, तर लक्षात घ्या, या दिनांकास है ना काय सुरू झालं, तर मायग्रेशन परमिट सिस्टीम सुरू झाली. काय सुरू झाली, मायग्रेशन परमिट सिस्टीम, स्थलांतरण परवाना पद्धत सुरू झालेली आहे. आणि म्हणून ही डेट खूप महत्वाची आहे. लक्षात आलंय, 19 जुलै 1948 पूर्वी म्हटलंय, म्हणजे ही सिस्टीम सुरू होण्याच्या पूर्वी जर त्याचं स्थलांतर झालं असेल, प्लस स्थलांतराच्या दिनांकापासून तो भारतात सामान्यतः निवासी असेल, ऑर्डिनरी रेसिडेंट, म्हणजे बऱ्याच पूर्वी आला, अशा स्थितीत त्याला ऍप्लिकेशन करायची आहे. 6 महिन्यात कंडिशन राहणारच आहे, बरोबर आहे. आणि तो रिसाइड करतोय, तर त्याला नागरिकत्व बहाल होईल, आता दुसरी कंडिशन, 19 जुलै 1948, आता याच्या पूर्वी म्हटलंय, पण 19 जुलै 1948 हा दिवस कोणता आहे, हा दिवस मायग्रेशन परमिट सिस्टीम लॉन्च होण्याचा दिवस आहे. आणि त्यामुळे इथे शब्द आलाय त्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी लॉन्च झाली सिस्टीम, किंवा त्याच्यानंतर संविधानाच्या प्रारंभापूर्वी भारत सरकारने नेमलेल्या अधिकाऱ्याकडे त्याला नोंदणी अर्ज करणं बंधनकारक राहील. का, तर ही परमिट सिस्टीम लॉन्च झाली आहे म्हणून. त्याच्यापूर्वी तो ऑर्डिनरी रेसिडेंट आहे, त्याला नागरिकत्व मिळून जाईल. 2 स्थिती आपल्याला मायग्रेशनची दिसते पाकिस्तानातून भारतात येणाऱ्या नागरिकांसाठी. क्लिअर, लक्षात आलं. डेट लक्षात आलं, कारण डेट खूप महत्वाची आहे. आता इकडे डेट बदलते, आर्टिकल 7 मध्ये डेट बदलते, लक्षात घ्या. पण आर्टिकल 7 जे आहे हे आर्टिकल 6शी लिंक आहे, आणि आर्टिकल 6 आणि 7 याचं आर्टिकल 5शी काही घेणं देणं नाही, डोक्यात फिट ठेवा. आर्टिकल 5च्या व्यतिरिक्त असा शब्द म्हटलेला आहे, म्हणजे आर्टिकल 5शी याचं काही नातं नाही, हे स्वतंत्र आहेत. क्लिअर, राईट. आता आपण पाहूया आर्टिकल 7 काय म्हटलंय, पाकिस्तानातून पुनर्स्थलांतरण, रिमायग्रेशन फ्रॉम पाकिस्तान. आता याच्यामध्ये आर्टिकल 7 मध्ये असा शब्द नाही, असा शब्द आहे मायग्रेशन टू पाकिस्तान फ्रॉम इंडिया. भारतातून पाकिस्तानात जे स्थलांतरित झाले त्या संदर्भात आर्टिकल 7 आहे. कोणत्या संदर्भात आहे, भारतातून पाकिस्तानात जे स्थलांतरित झाले त्यांच्या बाबतीत स्थिती काय, संविधानाच्या प्रारंभाच्या दिनांकास. तर ते म्हणतात की जर 1 मार्च, लक्षात घ्या तारीख, 1 मार्च
1947 नंतर, 1 मार्च 1947 नंतर पाकिस्तानात स्थलांतरित जे काही झाले, स्टार्टिंग तारीख काय 1 मार्च 1947, याच्यानंतर जेवढे काही पाकिस्तानात चालले गेले त्यांचं भारतातलं नागरिकत्व राहणार नाही. ते भारताचे नागरिक नाही. ते भारताचे नागरिक नाही. म्हणजे स्थलांतरण भारतातून पाकिस्तानात जर 1 मार्च 1947 नंतर झालं असेल तर त्यांचं भारतातलं नागरिकत्व रद्द होईल. त्यांच्यातलं भारतातलं नागरिकत्व रद्द होईल. झालं. परंतु आता अडचण अशी आहे की ती लोक गेली तिकडे 1 मार्च 1947 नंतर, परंतु बिफोर द कॉमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन 26 जानेवारी 1950च्या पूर्वी जर ते परत आले, आता कारण की जात आहेत, मग पुन्हा लक्षात येतं अरे चुकलो बाबा आपण, आता वापस यायचं आहे. तर जर ते परत आले, परंतु जर ते पुनर्स्थायिक होण्यासाठी किंवा कायमचे परत येण्यासाठी परवान्याखाली परत आल्यास, कारण परमिट सिस्टीम बरोबर, परवान्याखाली परत आल्यास, अंडर द परमिट फॉर रिसेटलमेंट ऑर अ परमनंट रिटर्न, जर ते परत आले परवान्याखाली, तर मात्र अशी प्रत्येक व्यक्ती, लक्षात घ्या आर्टिकल 7 मध्ये जी 1 मार्च 1947 नंतर पाकिस्तानात गेली परंतु नंतर परत आली, पण केव्हा 26 जानेवारी 1950च्या पूर्वी केव्हाही परत आली, तर त्याला आर्टिकल 6चा हा क्लॉज लागेल. म्हणजे असं गृहीत धरल्या जाईल की ती व्यक्ती 19 जुलै 1948 नंतर स्थलांतरित करून भारतात परत आली बाबा, आणि त्याच्यामुळे नोंदणीचे जे काही कंडिशन आहे परमिटचे, मायग्रेशन परमिटचे, ते सर्व कंडिशन लागेल, नोंदणी करावी लागेल, 6 महिने भारतात निवासी राहावं लागेल, आणि एकदा मान्य केलं की मग त्यांना रजिस्ट्रेशन मध्ये थ्रू त्याला नागरिकत्व मिळेल. याच्यात फरक लक्षात आला? क्लिअर झालं का? क्लिअर झालं? हे आहे पाकिस्तानातून आलेले, पण हे भारतातून पाकिस्तानात गेले पण पुन्हा परत आलेले, बरोबर आहे. आता गेलेल्यांचा संपला विषय. का? भारतात सिंगल सिटीजनशिप आहे, भारतात सिंगल. बघा आर्टिकल 7चा काय कन्वर्ट करते, सिंगल सिटीजनशिप आहे रे बाबा, तर कसं काय नाही, पण परत आले तर त्यांची सोय इथे केलेली आहे. का? तर फाळणी जी झाली होती ती फाळणी चा जो गाभा होता, जो बेस होता, तो रिलिजियस होता, आणि त्यामुळे त्याच्यात इमोशन्स अटॅच होते, आणि ती इमोशन्स जे आहेत ते मोमेंटस राहू शकतात, बरेच वेळा निर्णय बदलू शकतो, त्याच्यासाठी ही सोय करण्यात आली होती, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे रिमायग्रेशन बऱ्याच नागरिकांचं झालं, ज्यांना वाटलं आपण चुकीनं पाकिस्तानात गेलो, ते मात्र इथून परत येऊ शकले, अदरवाईज ते आले नसते. आपल्या भावंडांपासून, आपल्या नातेवाईकांपासून ते तुटून राहिले असते. झालं ना, असं तर बरेच जणांचं झालं. पण ही सोय बघा, संविधान करते किती विचार करतात. गेटिंग द पॉइंट. आता याच्यामध्ये आपण थोडस लिगल आस्पेक्ट, का? कारण की मायग्रेशन, स्थलांतर, एक्झॅक्ट काय डेफिनेशन ही संविधानात दिली नाही. डोमेसाईल ही सुद्धा संविधानात दिलेली नाही, बरोबर आहे. तर मग स्थलांतर काय? तर स्थलांतरच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टला काही जजमेंट झाली ती समजून घेऊया. बघा, कुलताहिल वर्सेस स्टेट ऑफ केरला 1966 ला सांगितलेलं आहे स्थलांतर म्हणजे काय, तर स्वेच्छेने स्थलांतर. कसं? व्हॉलेंटरली, फोर्सफुली नाही. याच्यामध्ये फोर्सफुली हे एक्सेप्टेड नाही. व्हॉलेंटरली मायग्रेशन, स्वेच्छेने स्थलांतर, नेहमी करता किंवा तात्पुरते राहू शकते, म्हणून तर ही मायग्रेशनची सोय दिली. आला लक्षात? हे याच्यामध्ये सांगितलं. दुसरा, अतौर रहमान वर्सेस स्टेट ऑफ एमपी 1951 आणि स्टेट वर्सेस अमर सिंग 1955, याच्यामध्ये क्लिअर केलेलं आहे की मायग्रेशन एक्झॅक्ट कसं समजायचं, तात्पुरतं म्हणायचं का, तर तो म्हणतो शॉर्ट ड्युरेशन, लिमिटेड पिरियड, किंवा बिझनेससाठी किंवा अदरवाईज जर तो एकदम भेट देत असेल, तात्पुरती भेट, शॉर्ट टर्म विजिट कॅनॉट बी कन्सिडर्ड ॲज अ मायग्रेशन. त्याला मायग्रेशन म्हणता येत नाही, अलाउ केलेलं नाही. गेटिंग द पॉइंट. आता इथे लक्षात घ्या, मायग्रेशन कुठे कन्सिडर केलेलं आहे, 19 जुलै 1948
ते 26 जानेवारी 1950 याच कालावधीतील पाकिस्तानाच्या संदर्भात मायग्रेशन गृहीत धरलंय. त्याच्यानंतर धरलं का नाही. त्याच्यानंतर 1955 कायद्याने त्यानुसार तरतूद झाली आहे. क्लिअर? ओके. आता शेवटचं बघूया आपण, ते म्हणजे भारताबाहेरील भारतीय मूल निवासी आहेत ते भारताबाहेर, कारण की बरेच वेळा आपल्याला असं दिसतंय की ब्रिटिश काळामध्ये इडिंच्युअर्ड लेबर होते, परवानाच्या याच्यावर सर्टिफाईड याच्यावर गेले होते, त्यांचे मुलं तिथेच राहिले, काही बिझनेससाठी गेले मग त्यांच्या मागे मागे. बरोबर आहे. आता ही सगळी बाहेर गेलेली लोक आहेत, त्यांची सोय झाली पाहिजे. बरोबर आहे. त्यांना इच्छा जर झाली की भारताचा नागरिक आता भाव भारत स्वतंत्र झाला, आता आपण स्वतंत्रपणे इथे जगू, चला बाबा जाऊया वापस, असं जे निर्णय घेणारे असतील ते प्रारंभामध्ये असतील किंवा नंतर हे आजही विचारू शकतो, मग त्यांची सोय तर असली पाहिजे. बघा, एकमेव हा आर्टिकल आहे आतापर्यंत जेवढे आपण आर्टिकल पाहिले, आर्टिकल 5, 6, 7 याच्यामध्ये ऑन द कॉमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, भारताच्या संविधानाच्या प्रारंभाच्या दिनांकास आर्टिकल 8 जे आहे, आर्टिकल 8 जे आहे, लक्षात घ्या, हे कॉमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन तर आहे, पण याच्यामध्ये त्याच्यानंतरची ही सोय केली आहे, ती शब्दामध्ये बघूया आपण. क्लिअर? ओके. आता बघा, कोणती व्यक्ती, एनी पर्सन, लक्षात घ्या, एनी पर्सन, कोणती व्यक्ती, पहिल्यांदा शब्द वापरला आर्टिकल 5 मध्ये, एनी पर्सन, इथे एनी पर्सन, भारताबाहेर सामान्यतः निवासी आहे, ऑर्डिनरीली रेसिडेंट म्हणजे तिथला डोमिसाइल्ड होऊन गेला, ऑर्डिनरीली रेसिडेंट. ठीक आहे, राईट. आणि बघा, आणि लक्षात घ्या, तो स्वतः, त्याचे आई वडील किंवा आजोबा आजी, आलं ना. आर्टिकल 6, 7 आणि 8 आजोबा आजी दिसत आहे, 5 मध्ये आजोबा आजी दिसत नाही. का? कारण की तो 26 जानेवारी 1950 हाच घेतोय, बाकीचं भारत सरकारचा कायदा 1935 घेते, म्हणून लक्षात आलं का. बघा, भारत सरकारचा कायदा 1935, यापैकी कोणाचाही जन्म भारत सरकारचा कायदा 1935 मध्ये व्याख्या केल्यानुसार भारतात झाला असेल तर इथे तो अखंड भारत. ओके, ठीक आहे. दुसरं असं, निवासी देशातील भारताच्या राजनैतिक, वाणिज्यदौतिक प्रतिनिधीकडे संविधानाच्या प्रारंभापूर्वी किंवा नंतर अर्ज केला, हे एकमेव आहे. बाकीच्या याच्यात म्हटलंय का? नाही. बाकीच्या याच्यामध्ये 6 आणि 7 मध्ये स्पष्ट म्हटलंय, बाबा तुम्ही प्रारंभाच्या पूर्वीच भालधंदे जे काय करायचे करा, नंतर नाही. इथे संविधानाच्या प्रारंभापूर्वी असेल किंवा नंतरही असेल, त्यांनी अर्ज केला असेल, अप्लिकेशन केली असेल, आणि त्या प्रतिनिधीने म्हणजे त्या डिप्लोमॅटिक किंवा कन्सुलर रिप्रेझेंटेटिव्हने भारताचा नागरिक म्हणून त्याची नोंदणी केली असेल, त्याला रजिस्टर्ड केलं असेल, तर तो भारताचा नागरिक होऊ शकतो. क्लिअर? क्लिअर म्हणजे जगामध्ये कोणीही असेल, इट्स रिलेटेड विथ द इंडियन डायस्पोरा. इंडियन डायस्पोरा, भारतीय संस्कृतीची जी आहे ना, जिनिओलॉजी, ती सगळी जगात आहे. इकडे तिकडे विखुरले आहेत लोक, त्यांचे इमोशन्स, त्यांच्या भावना इथे जुळलेल्या आहेत, त्यांच्यासाठी सोय. भविष्यासाठी भारतीयांची नाळ जोडण्याचं जे काम करतं ते आर्टिकल 8 दिसते. क्लिअर? इथे लक्षात आलंय? आलं लक्षात? काही अडचण आहे? नाही. बघा, टेक्निकल आहे, थोडस बारकाई लक्षात घ्या. त्या छोट्या छोट्या गोष्टी मी इथे सांगितल्या, बिलकुल तशाच तुम्हाला प्रिलिम मध्ये येतात आणि मग दंडीगुल होते, है ना. कधी कधी इंटरव्ह्यू मध्ये अशी गुगली विचारतात आणि आपली पुंगी वाजते की नाही, वाजू द्यायची नाही. ठीक आहे, मला वाटतं सगळं समजलं असाल. तुम्ही सिरियस कॅन्डिडेट अभ्यास करताच, मग तुमच्या अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.